हे नेटिव्ह फ्लुएंट इंग्लिश 2 लेवल 1 आहे. कृपया पुढील संभाषण ऐका. Excuse me, sir. Do you understand English? A little, Are you Indian? yes. Do you understand Marathi, miss? No, I don't. I don't understand Marathi. कृपया पुन्हा ऐका. Excuse me, sir. Do you understand English? A little, Are you Indian? yes. Do you understand Marathi, miss? No, I don't. I don't understand Marathi. आता कृपया मराठी हे इंग्रजीमध्ये सांगा. Marathi. Marathi. कृपया सांगा भारतीय. Indian. मग इंग्रजीचं काय? English. English. आता कृपया म्हणा मला समजते. शेवटच्या D. च्या आवाजाकडे लक्ष द्या. I understand. I understand. शब्दांच्या क्रमाकडे लक्ष देऊन मला इंग्रजी समजते असे म्हणण्याचा प्रयत्न करा. I understand English. I understand English. कृपया थोडे जोडा. A little. A little. तुम्हाला समजते का असे मला कृपया विचारा. Do you understand? Do you understand? मला इंग्रजी समजते का हे कृपया विचारा. Do you understand English? Do you understand English? कृपया विचारा तुम्हाला मराठी समजते का? Do you understand Marathi? त्या माणसाला नम्रपणे नाही असे म्हणा. No, sir. No, sir. कृपया सांगा की मला समजत नाही. I don't understand. No, I don't understand. Don't. चा उच्चार तुम्ही बरोबर करू शकलात का? कृपया उच्चार शक्य तितक्या अचूकपणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. Don't. Don't. Don't understand. मला मराठी समजत नाही. I don't understand Marathi. I don't understand Marathi. आता आपण मला इंग्रजी समजत नाही असे म्हणून पाहूया. I don't understand English. मला थोडे समजते. त्याला काय म्हणतात? I understand a little. मला इंग्रजी समजत नाही हे कृपया पुन्हा सांगा. I don't understand English. मला मराठी समजते. I understand Marathi. मला थोडे मराठी समजते.
I understand a little Marathi. I understand a little Marathi. त्या माणसाला नम्रपणे नाही असे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. No, sir. कृपया मला माफ करा म्हणण्याचा प्रयत्न करा. Excuse me. Excuse me. तुम्ही एका अनोळखी तरुणीला उद्देशून कोणते शब्द वापराल? Miss. Miss. आता आपण एका तरुण स्त्रीला नम्रपणे मला माफ करा असे म्हणण्याचा प्रयत्न करूया. Excuse me, miss. कृपया म्हणा, मला इंग्रजी समजते. I understand English. कृपया थोडे म्हणा. A little. A little. कृपया म्हणा, मला थोडे इंग्रजी समजते. I understand a little English. तुम्ही भारतीय आहात का असे कसे विचारायचे हे तुम्हाला आठवते का? Are you Indian? Are you Indian? तुम्ही भारतीय आहात असे म्हणून बघा. You are Indian. रोजच्या संभाषणात You are. च्या ऐवजी You're. अनेकदा वापरले जाते. हे You are. ह्या दोन शब्दांचे संक्षिप्त रूप आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Your. Your. चला आपण दोन्ही उच्चारांची तुलना करूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. You are. Your. You are. Your. इंग्रजीमध्ये असे अनेक संक्षिप्त रूप वापरले जातात. सूचना दिली नसल्यास Your. हे कृपया वापरा. आता कृपया सांगा की तुम्ही भारतीय आहात. You're Indian. You're Indian. तो माणूस नम्रपणे हो असे उत्तर देतो. Yes, miss. Yes, miss. आणि मी हेही सांगेन की मी भारतीय आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा. I'm Indian. I'm Indian. हे I am. चे संक्षिप्त रूप आहे. कृपया पुन्हा मी भारतीय आहे असे म्हणा. I'm Indian. Yes, I'm Indian. You are. चे संक्षिप्त रूप. चला पुन्हा एकदा बोलून पाहूया. Your. Your. कृपया सांगा की तुम्ही भारतीय आहात. You're Indian. मी भारतीय आहे हे कसे म्हणतात? I'm Indian. पुढे आपण नमस्कार या शब्दाचा सराव करू. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Hello. Low. Low. Here.
Hello. ही एक अशी अभिवादन पद्धत आहे जी दिवसाच्या कोणत्याही वेळी वापरली जाऊ शकते. L. चा आवाज कृपया काळजीपूर्वक ऐका आणि त्याची पुनरावृत्ती करा. Low. Low. Hello. तरुण स्त्रीला नम्रपणे अभिवादन करण्याचा प्रयत्न करा. Hello, miss. Hello, miss. अमेरिकन लोक अनेकदा वयस्कर स्त्रियांना किंवा ओळख नसलेल्या विवाहित स्त्रियांना Ma'am. असे संबोधतात. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Ma'am. Ma'am. कृपया वृद्ध महिलेला नम्रपणे नमस्कार म्हणा. Hello, ma'am. Hello, ma'am. तुम्ही आता एखाद्या पुरुषाला नम्रपणे नमस्कार कसे कराल? Hello, sir. आता समजा तुम्हाला विचारायचे आहे की तुमचा मित्र कसा आहे. कृपया आधी ऐका. How are you? How are you? How are you? याचा शब्दशः अर्थ तुम्ही कसे आहात असा होतो. इंग्रजीमध्ये समोरची व्यक्ती ठीक आहे हे माहीत असूनही रोजच्या अभिवादनात तुम्ही कसे आहात किंवा सगळं कसं चाललं आहे असे विचारले जाते. हे भारतीय लोकांच्या बाबतीत थोडे वेगळे आहे. चला याला विभागांमध्ये विभागून सराव करूया. पहिला शब्द आहे कसा. ऐका आणि पुनरावृत्ती करा. How? 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 तुम्हाला कसे हे कशा प्रकारे म्हणायचे ते सांगा. How? वाक्याचा उर्वरित भाग ऐका. उच्चाराकडे शक्य तितके लक्ष देऊन ते पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करा. Are you? Are you? आता तुम्ही कसे आहात किंवा तुमची काय स्थिती आहे असे विचारून बघा. How are you? How are you? Are. या आवाजाकडे लक्ष द्या. कृपया पुन्हा ऐका आणि पुनरावृत्ती करा. How are you? Are. How are you? कृपया त्या वयस्कर महिलेला नमस्कार करा. Hello, ma'am. Hello, ma'am. जर समोरची व्यक्ती तरुण स्त्री असेल तर Hello, miss. कृपया विचारा तुम्ही कसे आहात. How are you? How are you? अमेरिकन लोक सहसा मी ठीक आहे धन्यवाद असे उत्तर देतात. कृपया ऐका. I'm fine, thank you. सर्वात आधी आपण धन्यवाद म्हणण्याचा सराव करूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Thank you. You. Thank. Thank you. Thank. सा Th. हा ध्वनी इंग्रजीमध्ये सामान्यपणे वापरला जातो. कृपया पुन्हा सांगा. The. The. Thank. Thank you. Thank. च्या शेवटचा K. चा आवाज तुमच्या लक्षात आला का? You. मधील सुरुवातीच्या Y. या ध्वनीशी एकरूप झाले आणि त्याचे या ध्वनीमध्ये रूपांतर झाले. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Q. Q. Thank. Thank you. कृपया धन्यवाद म्हणा. Thank you. पुढील शब्द Fine. असा आहे. याचा शब्दशः अर्थ
ऊर्जावान किंवा निरोगी असा होतो. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Fine. 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 मी ठीक आहे, धन्यवाद म्हणण्याचा सराव करूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. I'm fine, thank you. Fine. I'm fine. I'm fine, thank you. कृपया पुन्हा एकदा मी ठीक आहे, धन्यवाद असे म्हणा. I'm fine, thank you. कृपया त्या माणसाला नम्रपणे नमस्कार करा. Hello, sir. कृपया त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा. How are you? How are you, sir? मी ठीक आहे, धन्यवाद. कृपया सांगा. I'm fine, thank you. अर्थ तोच आहे, पण तुम्ही ते अधिक संक्षिप्तपणेही सांगू शकता. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Fine, thank you. Fine, thank you. कृपया पुन्हा तुम्ही कसे आहात विचारा. How are you, sir? चला, मी ठीक आहे, धन्यवाद असं थोडक्यात म्हणण्याचा प्रयत्न करूया. Fine, thank you. Fine, thank you. यावेळी शब्द आहे निरोप. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Goodbye. Goodbye. Bye. Good. Good. Goodbye. कृपया निरोप घ्या. Goodbye. आणि नमस्कार कसे. Hello. कृपया विचारा, तुम्ही कसे आहात. How are you? मी ठीक आहे, धन्यवाद. कृपया सांगा. I'm fine, thank you. कृपया त्या वृद्ध महिलेला निरोप द्या. Goodbye, ma'am. कृपया सांगा, मला समजत नाही. I don't understand. कृपया त्या वृद्ध महिलेला विचारा की त्या भारतीय आहेत का. Are you Indian, ma'am? Are you Indian, ma'am? दुसरी व्यक्ती नम्रपणे नाही असे उत्तर देते. No, sir. कृपया निरोप घ्या. Goodbye. कृपया एका तरुण स्त्रीला मला माफ करा असे म्हणा. Excuse me, miss. त्या व्यक्तीला विचारा की त्यांना समजते का. Do you understand? Yes, sir, I understand. अमेरिकन लोक अनेकदा आश्चर्य, आनंद किंवा निराशा यांसारख्या भावना व्यक्त करताना Oh, या वाक्याशी सुरुवात करतात. ऐका आणि पुनरावृत्ती करा. oh. Oh. No. या शब्दाचा आपण आधीच सराव केला आहे. याचा उच्चार Oh. सारखाच आहे. बरं, आपण असं म्हणून बघूया. वाह, तुम्हाला इंग्रजी समजते.
तुमचे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी कृपया इंग्रजी या शब्दावर जोर द्या. Oh, you understand English. Oh, you understand English. कृपया म्हणा, हो, मला इंग्रजी समजते. Yes, I understand English. मला हे सांगायचे आहे की खूप चांगले. कृपया ऐका. Very well. I understand English very well. सर्वात आधी चांगले हा शब्द आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Well. 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 पुन्हा एकदा. L. च्या आवाजाकडे लक्ष देऊन सराव करूया. Well. Well. खूप हे पुढील प्रमाणे म्हटले जाते. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Very. E. Ver. Very. आपण पुन्हा सराव करू. ऐकल्यानंतर कृपया पुन्हा म्हणा. V. V. Very. Very. चला, खूप आणि चांगले हे शब्द एकत्र करून खूप चांगले म्हणूया. Very well. Very well. मला खूप चांगले समजते असे म्हणून बघा. I understand very well. I understand very well. वृद्ध महिलेला विचारा की ती कशी आहे. How are you? How are you, ma'am? त्या महिलेनं नम्रपणे उत्तर दिले, मी ठीक आहे, धन्यवाद. I'm fine, thank you, sir. I'm fine. Fine, thank you. त्या व्यक्तीला सांगा की मला समजत नाही. I don't understand. I don't understand. तुम्हाला मराठी समजते का? असे ती स्त्री तुम्हाला कसे विचारेल? Do you understand Marathi? Do you understand Marathi? कृपया उत्तर द्या. हो, मला मराठी समजते. Yes, I understand Marathi. मला खूप चांगले समजते. I understand very well. Very well. तुम्हाला थोडे इंग्रजी समजते असे कृपया सांगा. I understand a little English. I understand a little English. कृपया सांगा की मी भारतीय आहे.
I'm Indian. ती तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला इंग्रजी समजते का. Do you understand English? कृपया थोडे म्हणा. A little. खूप चांगले नाही असे म्हणण्याचा एक मार्ग आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Not very well. Not. Not. Not very well. Not. हा नकार व्यक्त करणारा शब्द आहे. Not. म्हटल्यानंतर बऱ्याचदा लोक 2 ते 4 शब्द जोडून थोडक्यात प्रतिसाद देतात. कृपया ते थोडक्यात पुन्हा सांगा. खूप चांगले नाही. Not very well. Not. Not. Not very well. कृपया म्हणा, मला थोडे समजते. I understand a little. I understand a little. जर तुम्हाला ते चांगले समजत नसेल तर कृपया थोडक्यात उत्तर द्या. Not very well. Not very well. चला, आपण नमस्कार करूया. Hello. निरोप घेण्याबद्दल काय? Goodbye. आता आपण इंग्रजीमध्ये संभाषण करण्याचा प्रयत्न करूया. समजा तुम्ही एका तरुणीशी बोलत आहात जिला तुम्ही ओळखत नाही. जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलली तर कृपया उत्तर द्या. अमेरिकन लोक सहसा कौतुकाला धन्यवाद असे उत्तर देतात. आता आपण संभाषणाला सुरुवात करूया. Hello, sir. Hello, miss. How are you, sir? Fine, thank you. I'm fine, thank you. Are you Indian? Yes. Yes, I'm Indian. Do you understand English? A little. I understand a little English. You understand English very well. तुम्ही कसे उत्तर द्याल? Thank you. Thank you, miss. Goodbye. Goodbye. तुमचं इंग्रजीमधलं पहिलं संभाषण कसं होतं? यासह पाठ 2 समाप्त होतो. हा धडा नेटिव्ह फ्लुएंटद्वारे परवानाकृत आहे. अनधिकृत वितरण बेकायदेशीर असून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.